काऊन हो? सुरतचं ना ज्योतीचं काय झालं होतं त्या दिवशी चाबीसाठी भांडण? मार घरी येऊन लढून राहिली होती ना नवऱ्याने म्हणे मी माझ्या बापाला अर्धा हिस्सा मागतो अशी करत होती बाप्पा ते त्या दिवशी. काऊन तर आणि तो म्हणे जतीन म्हणे तुला जे करायचं आहे ते कर म्हणे, मला नाही पाहिजे म्हणे त्या बापाचा म्हणे हिस्सा म्हणे. मी माझ्याच घरी लय आहे म्हणे, जेवढा आहे तेवढ्या याच्यात खुश आहे म्हणे. तुला त्या बापाचा हिस्सा घ्यायचा असेल ना म्हणे घे म्हणे आणि अलग राही म्हणे. मग म्हणे मला नाही पाहिजे म्हणे, त्या बापाचं काहीच पाहिजे नाही म्हणे. तर जतीन म्हणत जाई बाई जाऊ द्या हो कौसुबाई, काय या लहान लहान गोष्टी हे करता तुम्ही सांगा. आजी ते त्या दिवशी गाडीसाठी आली होती, ते बहीण भावाचं असंच झालं. पेट्रोल होतं त्यानं मजाक मध्ये काहीतरी म्हणलं वाटते, तेच तिला सहन नाही झालं. तशी ते पुट्टीनं लस याची आहे, सहन नाही होत. आणि आता ते तिले दिवस आहे त्याच्यात अजूनच तिले लवकर राग येते. मग हे पोट्टही नाही जी धड मायवलं सूरज. त्याला म्हटलं लय वेळा सांगितलं समजावून, ऐकतच नाही. हो बाई मार लढे आता मी गाडी घेऊन मागतो, मी असं करतो मी तसं करतो. मी हे नाही होय का बाबाला येऊ दे बाबासोबतच भांडतो. आई तर त्याच्याकडूनच भाग घेते एकटीच बडबड तिचा सासरा म्हणे तुमचे भाऊ केशवराव काऊन म्हणे काय झालं म्हणे इले ज्योती काऊनाची करून राहिली म्हणे. मी म्हटलं अहो ते भांडण करून आली म्हटलं भावा सोबत काय झालं काय नाही म्हटलं त्याचं बहीण भावाचं. माय बाई कौसुबाई इन तर पहिलेच आहे इथं बसलेली. निर्मलाबाई 4-8 दिवस झाले माझ्या घरी आली नाही, बसली नाही. विसरली काय तर काय माहित का बापा मध्ये. हो काय निर्मला या ना बसा ना. विसरली नाही तुम्हाला, ऐकू आलं मला तुम्ही काय म्हणलं तर बाप्पा. अहो नातीच्या नव्हे नाही भेटला मले. नातीचं तब्येत नव्हती ना, आता दवाखान्यात नेलतं तिले आली ते. आता पाय ना ते गेली मामीच्या घरी लेकराला घेऊन. थोडस बरं लागलं का नाही लागलं लेकराले तर घेऊन गेली मामीच्या घरी. सांग काय बोलता आणि काय झगडे लावून घेता घरात तुम्ही तरी सांगा आता. अंजनीबाई या ना वा, अंजनीबाई बसा ना, ये ना या बसा ना. मी बसतो बाबा खाली. काय नाही जी बसा तुम्ही नोय बाप्पा बसा तुम्ही, मी बसतो खाली तेवढं काही नाही. बसा येईन हो बाप्पा, मी काही येईन काही नाही करत हो बाप्पा. मी साधी सुधी बाई बाप्पा, कायच येईन नाही ते. मी गरीबीतली बाई, मला सोपास असला पाहिजे असं काही जरुरी नाही आहे. तसं नाही म्हणलं जी मी कौसुबाई, तसं नाही म्हणलं. तुम्ही माना जाण्याचे बा येईन होय बा निर्मलाबाईची म्हणून बसा असं काही नाही. बसा मी बसतो खाली लागेल. घ्या बसली बाप्पा खाली, एवढं काही नाही बा. बसा कौसुबाई आधी तर वरत बसा, एवढं का विचार करा लागते. बसा वरत. नाही हो खालीच बरं आहे, मजा काय केली. तुम्हाला माहित आहे का हो निर्मला, तुला माहित आहे अहो गंगीले लय झोडपलं गंगीले धरून तिच्या नवऱ्यानं. अहो छकुनी बाईच्या घरी नेलं ओढत माया दरवाजाच्या समोरूनच. मी बाई झाडत होती अंगण. तिले काय नाही पाडू झोडपलं बाई तिले तिच्या नवऱ्यानं लय झोडपलं बाई गंगीले. कधी झोडपलं बाप्पा, आलाच तर झोडपलं धरून. मग चांगलं मारलं कुठलं तिले धरून तिच्या नवऱ्यानं. मग म्हणतही होता तो आता जर म्हणे तू म्हणे असे काम केले का तुले सोडूनच देतो म्हणे मी. माय पाया गिया लागे बाई ते गंगी. नवऱ्याच्या आता नाही करीन याच्या घरी की नेलतं ना घनश्यामच्या घरी. मग त्याले हे गी सांगितलं ना मग तर तो म्हणे राहू द्या काका मारू नका राहू द्या काका. मी दरवाजातून पाहिलं बाई मायावाल्या कौसुबाईच्या अंगणातूनच तर नेलं. तुम्हाला माहित नाही का जी कौसुबाई मारत नेलं होतं तर नाही बा, मला तर काहीच नाही माहित. तुम्ही आत्ता सांगून राहिले म्हणून माहित आहे. जाऊ द्या तिला तसंच पाहिजे तिले. बरं झालं काढलं तर यानं त्यानं काढल्यावर तिच्या लक्षात नाही आलं. कम से कम नवऱ्यानं मारल्यावर तरी सुधरण ते. जाऊ द्या सुधरते व अशा बाया, सुधरली तरी पाहिजे ना. कायच्या सुधरते तिची काही गॅरंटी नाही बाई. कुत्र्याचं शेपूट सरळ होईल पण ते नाही होणार सरळ. हो बाई खरंच आहे अंजनीबाईचं, ते बी आहे जी अंजनीबाई. खरंच त्या बाईचा काही भरोसा नाही. चांगली वागणस म्हणून नवऱ्यानं मारल्यावर आहे. नातीचा आवाज नाही दिसत व ऐकू. चाल म्हटलं 2 शब्द त्या नातीसोबत बोलावतं. कुठं गेली होती नात, बरी गिरी आहे तब्येत? काय सांग बिचारे बरी आहे आता ते. दवाखान्यात आणलं तेव्हापासून बरी आहे बिचारे. पोरीले घेते मायच्या घरी जाते, पोरीले घेते मामीच्या घरी जाते. पहिले माय होती आता मामी आली ना गावात तिची वाली. आता मामीच्या घरी उठून पळते. त्या काजलले घेतलं त्या पोरीने आणि गेली मामीच्या घरी.
गरम. तिले सांगतो ना, थांब ना, तिले सांगतो फक्त त्या माय नातीचं अंग गरम होऊ द्या आणि त्याची तब्येत अजून डबल बिघडू द्या, मग सांगतो येईले. तिले कर म्हणा आता, मी बोलत नाही तिले. आणि मग तिची का तब्येत खराब झाली का नाही माझ्या नातीची, मग सांगतो तिच्या मायले बोलावतो इथं. समजायला पाहिजे बाई, समजायला पाहिजे ना, रोशनीले समजायला पाहिजे. नाही पण एकदमच वागते जी तुमची वाली सोनजी निर्मलाबाई, एवढंही नाही पाहिजे. आत्ताच दवाखान्यातून आलं त्या पोरीले, आत्ताच तापावून उठली ती पोरगी, काय पेशी का काहीतरी कमी झालत्या म्हणते ना तिची. आणि लगेच घेऊन एवढं ऊन म्हणते, मी मरणाची ऊन आहे बाप्पा. दोन गोष्टी समजून सांगता तिला आली म्हणजे. सासू सारखं वागत जा थोडशा. एकदम निवळ डोक्यावर नका बसू देऊ तिले. मी बोलली ना कौसुबाई तर घुसाडा पकडते ते. मग बोलत नाही लवकरच. बरं जाऊ दे ना, आता बोलो का नाही बोलो, तिच्या बोलण्याचं मला काय करावं लागते म्हणा. थांब ना, संध्याकाळी गोष्टच काढतो मी सूरजच्या बाबाजवळ. आणि त्या सूरज जवळ, सूरजही घरी राहत नाही, त्याचा बापाही घरी राहत नाही, मला काही मानतच नाही. तिला माहित आहे माझी सासू बोलत नाही म्हणून जास्त. आणि दोघंही गेले का हे वाली पळते मग इकडं मायच्या घरी तर तिकडं मामीच्या घरी. 8 दिवस झाले तिचे नाटकं पाहून राहिली मी आता. म्हणूनच त्या पोरीची तब्येतही खराब झाली, मग म्हणून झाली. नुसती हिंडवते ना इकडं तिकडं. काय ले बिचारी एवढी फिरवतं म्हणा लेकराले. मोठं माणूस असतं हे होते बाई. आता ऊन पडून राहिली ना धीरे धीरे, चांगली ऊन लागते ना. 5 मिनिटं बाहेर गेलं चटचट ऊन लागते. मग नाही तिले बोल, तू चांगली बोल ना. कशाने काय झालं माझ्या पोरीले मग? हो ना, नाही बोलाच लागल. आणि का हो गंगीले कधी मारलं? अहो आज सकाळीच मारलं गंगीले, आज सकाळीच मारलं. हो का हो, मस्त झाले पण पोराचे आणि पोरीचे दोघांचे चांगले कपडे झाले आहे ना. माझ्या साड्या तर मस्त घेतल्या बाई 2 मीनं. बाबा म्हणे घे म्हणे तुले जे लागते ते. बरं झालं बाबा आले तर ना, आई आली असती ना तर आईनं एवढ्या चांगल्या साड्या घेऊन असत्या दिल्या मले. घेऊन दिले तुझ्या साड्या, मी असल्यावर मी होतो ना घेऊन द्याले. तुम्ही तर लयच बोलता म्हणा मायच्या समोर. का होय दिसते ना, राहू द्या. आणि का हो ते गाडी देऊन राहिली म्हणे, गाडी देतो करे श्वेताच्या म्हणजे त्या श्यामले, तर काऊन कॅन्सल केली हो बाबानं? मी नच म्हणलं होतं बाबाले, राहू दे म्हटलं, गाडी गिडी देऊ नका म्हटलं सध्याच. कसे लोक आहे काय नाही. देऊ नका म्हटलं सध्याच गाडी गिडी म्हटलं, मग समोर पाहता येते म्हटलं. फालतू लालूच नका लावून देऊ म्हटलं, मीच म्हटलं. गाडी कॅन्सल झाली. हे दादा ना लयच आहे, पण हे सागर दादा लयच आहे. म्हणा टेम्पो टाकते. दादाला काय गरज होती? माझा टेम्पो टाकायची बाबा देऊन राहिले होते, दादा लागत होते का पैसे? बाबाकडून देऊन राहिले होते ना ते मला अंदाज. माय बाई हो का. आपण तुम्ही तरी काय नाही म्हणलं सागरजी, तुम्हाला मना नाही लागत होतं. देऊन राहिले होते ना बाबा. हो मीच काढली होती गोष्ट गाडीची. गाडी देऊन देऊ म्हटलं आपण त्याची, पण मग नंतर मीच म्हटलं जाऊ द्या. नाही का, जाऊ द्या आता तुला काय सांगाव, ते माझ्या मित्राची गोष्ट होय, जाऊ दे. पाहता येते समोर. चांगलं सर्व काही बरोबर दिसलं तर देता येते गाडीचं काही एवढं आहे तर. लग्नात दिली पाहिजे असं काही जरुरी आहे का? हो ते बी आहे म्हणा, लग्न झाल्यावरही देता येते. सगळ्या मैत्रिणीला सांगितलं मी ना, मायावाल्या सगळ्या मैत्रिणीला सांगाले माझा भाऊ गाडी घेऊन देणार आहे म्हणून. बाबा देऊन राहिली होती पैसे, मी भावाचं नाव सांगितलं लागेल. आणि या दादाला मंदात टाकायचं टंप काही गरज होती का? चांगले आहे ना ते श्यामजी, काय झालं? नंतर दी श्वेता आल्या हो. अय सागरजी, श्वेता आल्या ऐकलं का? तर काय माहित का आपलं बोलणं. काय नो श्वेता ये ना श्वेता ये ना. बोईन माझी तिने काय झालं? अहो सागरजी ऐकलं वाटते श्वेताताईनं आपलं बोलणं, म्हणून राग आला त्याले. ऐकलं वाटते बोलणं. जाऊ दे, ऐकू दे. ऐकलं तर तिच्याच मनानं वागणार आहे का? गाडी तर गाडी. जाऊ दे, ऐकलं तर. स्वयंपाक झाला का? दे बरं, मला जेवण भूक लागली. उद्या सकाळी जावं लागते, आज सुट्टी घेतली. दे बरं लवकर झालं असं तर. नाही का तो राजा नाही का असा नाही का घोडा घेते, डुपुक 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 जात राहते. तर तिथं नाही का एक पोरगी दिसते रे त्याले. त्या पोरीच्या पायाले लय लागलं राहते, बिचारी काड्या घेऊन जात राहते. तर मग का नाही तो राजा नाही का मस्त गोष्टी ऐकून राहिला रुद्र. आणि अभ्यास गिभ्यास नको करत जाऊ काहीच. तुम्ही ऐकून गेली बे, झाला गेला नाही का पेशंट? स्वयंपाकाचा काही पत्ता नाही बाबू. आज स्वयंपाकाचा काही पत्ता नाही म्हणलं. तुझी बायको झोपली आहे. तू आल्या रूममध्ये झोपली ना, ते जाऊन काय म्हणते ना काय नाही. तर पहिलेच सांगितलं असतं तर मी केलंय बी असता. मी आत्ताच आली बाप्पा, आत्ताच आली मी आणि बसली. मला माहित नाही, पण काही स्वयंपाक घरात काही दिसून नाही राहिलं. काऊन हिला चायले काय झटका आला होता लगेच? काऊन स्वयंपाक पाणी नाही करत नव्हते कधी? आम्हाला उपाशी ठेवतो नव्हते कधी? तुले म्हणलं होतं ना रे घेऊन जाय म्हटलं.
मग आणि कपडे घ्यायच्या वेळेस काऊन नाही नेलं होतं रे तिले? आता त्याच्यासाठी फुगली असन ते. हा मग कायले करून स्वयंपाक पाणी? आता ते नाही करणार स्वयंपाक पाणी. ती नाही केलं आई तर तुला नाही करावं लागत होतं का? आजच्या दिवस करून घ्यावं लागत होतं. तसं तिथं आता नेलं नाही तर ती फुगलीच असं. ते आत्ताच घरात पाय ठेवला मी. मध्ये का माहीत का करणार नाही म्हणून. करतो बाप्पा. पाय केलं करत असन तर ते ठीक, नाही तर करतो बाप्पा मी. हा काय ते आता आली ना शिकून राहिली मले, आणि आतापर्यंत कोण ठेस येत होती का करायला? करतो. अरे जो म्हणा फक्त आहे तर. कधी कधी मला तुला हे बी समजत नाही. आता ते रोज करून खाऊ घालते. एखादी दिवस फुगली ते नाही केला तर तू आवाजून उलटी अशी म्हणून राहील खाली याचं मला चांगलं म्हणून. हे काय बोलणं होईल का तू आई? काय जाय पाय पहिले करते का नाही करत तर पाय तिले, नाही तर करतो मी बेसन पोया करतो. नेलं नाही मला, कोणाच नाही नेलं, माही कोणाला कदर नाही. तिथून गावावरून याच्या वेळेस तुला 3 साड्या घेऊन देतो म्हणे, आणि मग याच्या वेळेस म्हणे आपण जाऊ नंतर. आता मग याचे घेऊ दे पोराचे कपडे, पोरीचे कपडे, नवरदेव नवऱ्याचे घेऊ दे म्हणे. माय काहीच कौतुक नाही, मला कुठंच नेत नाही. सासू सासरे देर तर जाऊ द्या, पण नवऱ्याला माही कदर नाही. अरे तिच्या बहीण माय बिन तर फुकफाकच चालू आहे रे बापरे. आता अवघड आहे बहीण तर. काय समजा आता इथे अवघड आहे बहीण तर. आई मानतही नाही लवकर. नाही नाही तिथे काही चाटीतच घ्यायला लागते. आता चाटीत घेतल्याशिवाय जमणार नाही. इथे प्रेमाप्रेमानं घ्यायला लागेल मध्ये. छाये अय छाये छाये वा अय अहो जिप्टे ऐक तसंही माय पहिली. ऐक ना मी काय म्हणून राहिलो तो. काय म्हणाल तुम्ही? काय म्हणाल? तोंड तरी आहे तुम्हाला म्हणाले माझ्याजवळ. काय म्हणाल तुम्ही? अहो छाये मी तुला जाणून बुजून नेलं नाही. आपण जाऊ ना मग नंतर. रुद्र मी एक ड्रेस आणला. आता का नाही आपण जाऊ ना तर त्याला एक ड्रेस तुला 3 साड्या म्हटलं का नाही मी, तर तुला 3 साड्या घेऊन देतो ना. आता याच्या देखता तू आली असती माझ्यासोबत. आणि आपले सूरज होता, श्याम्या होता, त्याच्या देखता तुला मागाच्या साड्या घेऊन दिल्या असत्या. आई एवढं सांगितलं नसतं का? मग तिने तुला 10 वेळा टोमणी मारली असते. मग मारली नसते का? म्हणून आपण लपून जाऊ मग नंतर. तू मी बाबू मस्त घेऊन जातो तुले. 2-3 दिवस थांब, माझा पगारही होतो, आणि मग तू चांगल्या साड्या घे मस्त. याच्यात काय तुला घाई घाईत घ्यायला लागलं असतं, त्याच्या मनामनानं घ्यायला लागलं असतं. काय बोलून राहिले का तुम्ही? का आता मला जुलवच करता तुम्ही? अरे बिचारी 2-4 दिवस थांब. मग तू मी बाबू जाऊ आपण. तुला ज्या लागते त्या साड्या घे लागेस. जसं म्हटलं तशा घे लागेस तू. जाय बरं स्वयंपाक बनव बरं, भूक लागली ना. तिथं काही नाश्त्यावरच राहिलो आम्ही. चला म्हणे त्या लोक घरी, चला म्हणे जेवण खाऊन करा म्हणे. पण तिथंच लय वाजली असते मी. तुला तर माहिती आहे मला जास्त बाहेर ठिकाणी राहायची ना हे करायची सवय नाही म्हणून. जाय बरं, तुझ्या हातच जेवण आवडते मला. जाय बरं बाई, जाय बरं, जाय ना छाया, जाय जाय जाय. हो माझ्यावर लाडाची बाई होईना. जाय. कधी नेणार मग तुम्ही? 3-4 दिवस थांब, मग माझ्या पगार होते, मग घेऊन जातो. जाय बरं स्वयंपाक कर बरं. नाही, आता मी नाही करत स्वयंपाक. माझ्या मूड गेलं स्वयंपाकाचं. मी नाही करत आता. जाऊ द्या, करा म्हणा आजच्या दिवस तुमच्या बाहेर. मी नाही करत. काय करणं जाणं कर ना छाया. कुठं म्हाताऱ्या माणसाला करायला लावतो तू बी. तू एवढी समजदार असून जाणं करणं. मी नाही जात. आता आजच तुम्ही काही केलं करतच नाही. मी आज स्वयंपाक मी करतच नाही स्वयंपाक. तुमची बाई मला जेवण घालो या नाही घालो मला माहित आहे. तशी बी तुमच्या करायला लागला ना स्वयंपाक तर मायपुरतं टाकतच नाही तुमच्या पोया. एवढूला 2-4 पोया टाकते आणि तुम्हाला गरम गरम देऊन देते. आणि मायपुरते दवडीत पोळी नाही राहते. हवल्या अर्धी एक पोळी राहते फक्त. बरं जाऊ दे, ते मूड नाही का करायचं आज. मग जाऊ दे, आईला सांगतो मी बेसन पोया करायला लावतो. जाऊ दे. आणि थोडंसं जास्त पोया टाकायला लागतं. एकदम नेमक्यात पोया टाकते तुमची बाई. तुमच्या पुरते आणि शांभापुरते मायपुरते टाकतच नाही पोया तुमची आई. मला सांगतो टाका दे, सांगतो. झोप तुला झोप लागली असेल तर झोप. अय दया आम्हा बाई तुम्ही होय का बेदारल्यासारखी झाली जी मी. आजी तुमचे भाऊ यायचे नवीन घरात ना म्हणजे असं याच्यासारखं लागते जी इथं. थोडंसं अलगच लागते. हे जुनं घर आहे का नाही त्याच्यामुळे थोडंसं व्यवस्थ लागते. असं जुन्या घराचं नाही म्हणा, पण ते नवीन ठिकाणी नाही का एकदम अचानक तुम्ही आवाज दिला ना म्हणजे तसं बेदारल्यासारखं झालं. नाही मी सोय घाबरू नको एवढं काय भ्या लागते हो. चांगले लोक आहे आपल्या गावात. इथं माझ्या गावात आजूबाजूला असं काही असलं तर आवाज त्याचं एवढं काही नाही करा लागत. हे घे देव्यासाठी अंड्याची भाजी आणली मी ना. देवदासले देतो. हो जी मी तर खातच नाही. तुमचा भाऊच खाते ना तुमची भाजी. मी नाही खात. अंड्याची गिंड्याची भाजी नसतो खात मी. स्वयंपाक व्हायचंच आहे का हो अजून? झालं ना जी बाप्पा, झालं ना स्वयंपाक गिंपाक. आले बरोबर खायला पाहिजे ना तुमच्या भावाले, तर लवकरच करा लागते यायच्या पहिलेच. बरं घे बरं हे भाजी घे. जेवाले वाढा लागते मला. रोशन याच आहे त्याचा बाप बसला. जेवण वाढून देतो मी. पहिले भाजी नेऊन देतो म्हटलं देव्याले, आणि मग त्याला वाढतो म्हटलं. येतो म्हटलं आता आम्ही जेवण करायला बसायचं 6 वाजून. आवेल नेऊ काय सोबत? मग आणून कोण देईन जी तिले? रोशन सोबत पाठवून देईन ना तिले. ठीक आहे ना मग ना.
एकटी मी मला हुरहुर वाटते जी मग. काव्य आहे जाईल आणि तिचा बापही याचा आहे अजून, तर राहू दे ना. लगेच रात्रीचा आहे ना वेळ, त्याच्यामुळे म्हटलं मी. दिवसा असलं तर काही नाही वाटत. बरं बापा बरं, घे भाजी घे आणि जाऊ दे मला घरी मग.